मळ्यामध्ये पाटाच हो शामराव, काय हो एवढा उशिरा दुकान उघडताय? दुकानात गेली होती मी. त्याचं काय झालं, रात्री उशिरा झोपलो त्यामुळं. हा का? हा, सकाळी लोक उशिरा उठलो त्याच्यामुळे दुकान उघडायला उशीर झाला, बाकी काही नाही. अरे देवा, मला थोडं सामान आणून द्या ना, मी तुम्हाला व्हॉट्सअपला यादी पाठवते. राहिले सामान बिमान घरपोच नाही भाऊ आता. का बरं? तुला सांगतो अख्खं गाव बोंबलं तर एकटा सुगंधालाच सामान पोच देतो. तुला तर माहिती आहे ना, सुरेखा बी लय बोंबलं ती, अजिबात कोणाला घरी सामान नेऊ देत नाही मला अहो, पण आता. तुम्ही 100 रुपये शिल्लक घेता माझ्याकडून शामराव. माझे जालू भाऊ जे असते तर त्यांनी लगेच मला सगळं सामान घरपोच आणून दिलं असतं. दिलं असतं ना, म्हणजे? पण आता नाही. आता जालू कोणाच्या काम येणं नाही. मी फोन केला आणि ते येणार नाही असं होऊ शकत नाही. त्याचा फोनही काढून घेतलाय, त्याचं बाहेर जाणं बंद केलं. बायकोनी जेर बंद करून टाकलाय डायरेक्ट. का बरंच काय केलं? काही लफडं बिपडं पकडलं काय? अगे नाही गे, लफड कसला करतोय जाल्या. कामाला जातो, दारू पिऊन येतो. मग ती वैतागली होती, ती म्हणली त्यापेक्षा बाहेर कामाला जायचं नाही, म्हणजे दारू आपोआप बंद होईल. घरातच असतो आता. जाऊ द्या, बरं झालं त्याने तरी दारू सुटेल. मी तेवढं सामान आणून द्या ना मला. कोणाला? मला. नाही नाही, शक्य नाही. तुझं आहे ना, तू घेऊन ये तू, बाकी नको सांगू. कारण जे आले हाताना घरात भांडे घासितो, कपडे धुतो, स्वयंपाक करतो, त्यामुळे तो कोणाच्या कामाला येणार नाही. हा, खरंच तर तेवढे भांडे घासता, कपडे धुता, अशी कामं करता का घरी? मग काय खोटं बोलतो काय मी? काही पण सांगता तुम्ही. मी कशाला काही सांगू? तुला सामान आणायचं तर दुकानात येऊन घेऊन ये. अहो शामराव, हा, जाल्या कुठं दिसत नाही गड्या. भांडे घासतोय बी ना. सुगंधा, अय सुगंधा, सुगंधा बाहेर ये पटक्यान. आले किराणा घेऊन. किराणा नाही ग, तिचा विश्वास नव्हता ना झाल्या काम करतो की नाही म्हणून. मी पाहिलं आता झाल्या मस्त की भांडे घासितोय. चल तुला दाखवतो पटक्यान. काही पण सांगत नका जात जाऊ. तुझ्या डोळ्यांनी बघ ना, आम्ही काय खोटं बोलू. चला बरं. चल लवकर. हा, मग दरवाजा लावू द्या मला. खोटं कशाला बोलू मी, तुला दाखवतो मी. कस काय? आवाज येतोय बघ, कोण घासतोय बघ. ऐका पायजामा. चालू भाऊची भांडे खबर घासताय पण. भांडे घासते. ऐकायला जाईल त्याला, फोटो काढून घेऊ त्याचा. बघा ना कुणी. काही नाही, कोण नाही बघत. हो, झाली भांडी घासतोय ना. घासतो ना, म्हणजे इतका वेळ लागतो का लगेच? होते ना, काय झालं? ते गाईच्या खालचं शेण काढायचंय गोट्यातलं, ते राहिलंय अजून. काढतो ना. तुझे बी आज दुखायला लागलं भो. काय म्हणला? नाही नाही, आज दुखायला लागलं म्हणलं असं. हा, काम करायचं म्हणलं लगेच दुख नाही येतो तुम्हाला. एक दिवस कुठं करा म्हणलं तर लगेच रडा यायला लागलं. आवरा लवकर, ते करायचंय. हा, घासताय ना, मा तोंड नका बघू, घासा पटपट. आईला अवघड आहे. श्याम्याला बी काय अकलेचा पत्त्या नाही. जाल्याचा भांडे घासतानाचा फोटो टाकलाय, ते बी ग्रुपवर टाकलाय गावातले. एक काम करतो आता आहे ना, स्टेटसला ठेवतो, जरा मजा करतो जाल्याची. अरे याला कॅप्शन काय टाकावं गड्या? हा, मर्दांनो नका काम टाळू, आमचा जालू पहा किती कष्टाळू. सेंड. आता गंमतच आहे आज. ए थांब थांब थांब. काय हो, काय झालं? नको, चप्पल काढ. धुतलंय ते आता आज. अहो काय तुम्ही पण, माझे पाय भरताय ना खाली. कोण पाय बघाऊ? एवढं धुतले ना, एवढं तुझे पाय निर्मळ आहेत का फरची ओ, पेक्षा? जाऊ दे, एवढं काय ओरडता हो? एवढं म्हणजे, अरे फरची आताच धुतली, भरली नसती का फरची, त्याच्यामुळे म्हणलं चप्पल काढून. तुला एवढं नाही मी. हा ना, इवळण बोलणं ते शब्द तर असे म्हणे इवळण. आता इवळत होते का तुम्ही? मी चांगलं बोलत होते ना. बरं जाऊ द्या, तुम्ही घरी काय करताय सध्या? काय म्हणजे? माय बायको, माझ्यासारखी बायको सुगरण आख्या गावाला भेटा नवस करतो. आख्या गावाला माहिती तुमची बायको किती सुगरण आहे. नाच न करू. आता एवढ्या सुगरणीसारखी तुम्ही घरात कामाला लावले म्हटल्यावर ती सुगरण असणारच आहे. कामाला? अरे माझी बायको मला डायरेक्ट काय म्हणली, तुम्ही ना अजिबात कामाला जायचं नाही, महिनाभर मस्त पैकी बसून बिसून तुम्हाला काय कमी पडतंय ना, या पारीला सांगा मी आणून देईन. मला काय म्हणली सुगंधा माझी बायको,
ती म्हणली तू जर तुम्ही खाटावर झोपा अजिबात पाय खाली ठेवू नका. का बरं तुम्हाला दिवस राहिले का जालू भाऊजी? ओय, मला कशाला जातीन मी गडी माझ्या पारीला दिवस जातीन काही बोलत राहतो सुगंधा. अहो, नाही आता कसं आहे तुमचं भांडे घासायचा फोटो अख्ख्या गावात झालाय ना म्हणून म्हटलं हे बघा कसे भांडे घासताना काय भारी भांडे घासता पण तुम्ही कपडे बी धुत होते म्हणे झाडून झुडून घेता स्वयंपाक करू लागता बायकोला. हो किती नशीबवान हे बाबा यांचे स्टेटस असा असावा नवरा जालू भाऊजींसारखा. यार कुणी टाकलं स्टेटस? गावच्या ग्रुपला पडलेलं होतं. गावच्या ग्रुपला? हा अरे ही बायला लय घाई बा. पारे ए पारे अरे साधा कसं घोरती घरात. काय हो म्हणजे तुला बरी झोप लागते राव माय इथं पर हे झालंय. काय झालं आता? काय झालंय म्हणजे मला भांडे कुंडे घासायला लावी ती आमक करती माय इज्जत जायला लागली सगळ्या गावात. हो काम करायचं नसेल ना तसं सांगा उग काम टाळायसाठी काय पण बोलू नका. काय झालं आता? अरे कुठं काय झालंय आता ती सुगंधा इथं आलती तिने फोटो दाखवले भांडे घासताना सगळ्या गावात व्हायरल झालेत. काय? सगळ्या गावात व्हायरल झालेत माझी इज्जत गेली. तुमचा फोटो? हा पण काढला कोणी तुमचा फोटो? हा हो बाई सुगंध काय करे कुणी काढला म्हणजे? एवढं डोक्यात कळत नाही का? त्यांनी फोटो काढला दाखवत होते मला आवाज द्यायचं कळलं नाही का? गेल्यावर मला म्हणताय वय गा आवाज दिलाय. अरे ती थांब म्हणून पळल चिंगाट तिनेच फोटो काढून टाकलेला असेल चल तिच्याकडं जावंच लागल. काय ह्या बाईला तर करावं ग बाई. स्वतःचा नवरा मुंबईला राहतो आणि हिथं येऊन माझ्या नवऱ्याच्या नुसता उचापाता करत बसायच्या. चला लवकर. काय डोक्याला ताप झालाय बाई. सुखानी झोप नाही. नवरा माझा काम करतो ह्यांनाच आवाज. सुगंधाताई ओ सुगंधाताई काय ग काय झालं? ते फोटो कोणी? थांबा 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 ते कळालं मला लगेच. तुम्ही तुमचा पट्टा चालू करू नका. फोटो मी काढलेला नाहीये. हे बघ मला शामरावनी फोटो पाठवला शामरावनी फोटो काढलेला आणि तुमच्या दोघांसमोर मी फोटो डिलीट मारला. हा आता मला काही बोलू नका. बघा श्याम भाऊजीनं व्हायरल केले ते फोटो. लाल गाधळे चल त्याला बघू आता. हा त्यांच्या दुकानात चला. कुठतरी असं जा जा जा. बघा तुमचा मित्र लय कारतोंडे श्याम्या त्याला आहे ना गेले एक नाही मारतो मी. अहो पण ते काळे नाहीयेत अरे. ते गोरे आहेत. वरून किती गोरा असला ना आतून लय काळा आहे असं काळी झालंय त्याच. आता एवढं हिथं बोलताय ना तिथं बोला आता. बघा तुमची कशी आबरू घालवली त्यांनी. चला ना आता पटापटा बघा. ते धुळबिळ बंद करा. हिथं आमच्या अख्ख्या आयुष्याची वाट लावली आणि हिथं लागलाय साफसफाई करायला. पहिले स्वतःच्या डोक्याची साफसफाई करून घ्या. कुणी फोटो व्हायरल केले माझ्या नवऱ्याची? हा कोणाचा? हा कोणी? माझा कोणाचा कुणी म्हणजे भांडे घासतानी. तो भांडे घासताना फोटो हा मी नाही व्हायरल केला. मग कोणी केलाय? त्या सुगंधाने मागून घेतला होता फोटो माझ्याकडून. सुगंधताईकडे जाऊन आलोय आम्ही. त्यांच्या मोबाईल मध्ये बघितला धडधडीत तुम्ही फोटो पाठवलेत. तो मोबाईल दाखव. काढा मोबाईल. मोबाईल आणि काढ तू फोटोच ये. अरे मी काढा फोटो मान्य आहे, मी नाही म्हणत नाही. झालं ना कबूल. लाल अरे, गाजऱ्या. हे बघ ह्यो फोटो काढा मी तो भांडे घासताना. पण नडल्याला काय फोटो काढायचं? हा? असंच मित्र काम करताना पाहिलं तर काढला बा फोटो. यात काय बिघडलं? होय. मी त्या सुगंधाने माझ्याकडून मागून घेतला आणि तिने ग्रुपवर सोडलाय. तिने तर सोडून दे डेपुटीने स्टेटस आणि सगळ्या ग्रुप मध्ये सोडलाय. काय अय श्यामी आयला सगळे पाहुणे रावळे माय त्या डेपुटीच्या ग्रुपला ऍड येत राव माय म्याव ना ते साडू काय म्हणे मा म्याव ना तर लय माय येतो येऊन बसाळ पाडायला बसलाय. अहो, मी काय नाही केलं. हे बघ हे फोटो मी डिलीट करून टाकतो बस का. हे बघ. हा. डिलीट जा. करून तुमच्यातलं केले ते डिप्युटी भाऊच्या जे मोबाईल मध्ये आहेत परत सगळ्या गावाला पाठवले त्यांचं कोण हे करणार? पहिलं यायचं आणि तिथं सगळं डिलीट करून द्यायचं. माझा काही संबंध आहे वहिनी. ते डेपुटीचा फोन आहे डेपुटी डिलीट करते आणि मी कशाला येऊ? फोटो तुम्हाला फोटो काढायच कुणी सांगितलं होतं? काढलं ते काढलं. सुगंधताईला पाठवलं. सुगंधताईने गावभर केलाय. मला काय माहिती नाही. सगळ्याच्या घरी जायचं आणि ती फोटो डिलीट करायचा. गावची लोकसंख्या 1100 आहे. प्रत्येकाचा मोबाईल घेऊन डिलीट करत बसलं तर 5 दिवस लागतील. तुमचा मोबाईल काढा. हिथं ह्यांचा असा तमाशा करू तुम्ही फक्त शूटिंग काढा. कर तू तमाशा हा, कर करा. ह्याच्या दुकानात. ह्यांचं ना दुकानच बंद करून टाकू. तुम्ही करा फोटोचा ए, करा बापला, व्हिडिओ. तू येडा झाला का काय? मग काय? चल. मी काही केलंच नाही तर मला कशाला शिक्षा देतो रे? काय केलं नाही म्हणजे मग? सगळे करतो फोटो काढून पाठवली श्याम्या. नाही पाठीला त्या सुगंधानी पाठीला सगळीकडे. तिला भांड्या सोडून तुम्ही मला भांडत आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमची इज्जत राहावी दुकान बंद पडू नये तर पहिलं ती जायचं आणि घरोघरी माया बरोबर येऊन ती फोटो डिलीट करायला लावायची. चला आय डोक्याला ताप आहे बच्चा. आयला कुठून फोटो काढा हा, मग? लागलो मी. चला
चला. लोकांचे फोटो काढताना लय गोड वाटतं. हो पुढं चला. चल. डेपुटी काय भारी स्टेटसला तुम्ही टॅगलाईन दिली हो. हा मर्दानो नका काम टाळू, पहा आमचा जालू किती कष्टाळू. हो डेपुटी असं काय स्टेटस टाकले हो तुम्ही टाळू पाडल्यावानी. राहिल्या त्याच्यात काय टाळूवर फाडल्यावानी. मी आता कौतुक केलंय तो उलट. अरे ह्यूज किती गेल्यात बघ. काय व्ह्यूज गेल्यात वाचा बरं ते किती बाऱ्या टाळू टाळू. पण झालं काय एवढं लगे काय तो दोन नवरा बायको आले. झालं काय म्हणजे सांग पारे तू. डेपुटी भाऊ तुम्ही बहिणीचा संसार उद्ध्वस्तच करायचं ठरवलंय का? बहीण म्हणता ना मला आणि असं मेवण्याचे स्टेटस टाकता का तुम्ही सगळ्या गावाला? सगळे थुतू करतील ना. ह्याला काम नाही ना भांडे घासायचे स्टेटस फोटो काढून स्टेटसला टाका. अरे पण झालंय काय एवढं भांडे घासण्याच्या फोटोन झालंय काय एवढं काय तुम्ही गावामध्ये वातावरण पेटिले. नवऱ्याची आबरू नाही का जाणार? सगळे लोक नावं ठेवतात, तोंडात शेण घालतात आणि लोक मला पण नावं ठेवतात. बघा हे जी बायको सगळी घरातली कामं करायला लावती म्हणून. म्हणजे आधी आम्ही झाकरीत करत होतो, आता गावभर करायचंय का? नाही मग तुम्हाला त्याच्या आबरूची एवढी हे तर कशाला त्याला भांडे घासायला लावताय? कशाला लावतो म्हणजे माझा नवरा आहे, मी काय बी करेन त्याला. ऐका मग असं बोलत येतं असं बोलत येतं. त्याला काय होतं आता मला सांगा तुम्ही भांडे घासायला लावले वाटायला जाणार लोक फोटो काढणारच. मग भांडे तुम्हाला घासायचे आतमध्ये घासा ना. लोकांना काय दुसरे काम नाहीत का डेपुटी? आमच्या नवरा बायकोकडे बघतो येत नाही कपटी मानाचा. अरे गावातले आहेत ना तुम्ही सेलिब्रिटी कपल आहात. आलं का लक्षात तुझ्या सेलिब्रिटी कपल म्हणजे काय हसताय? लाजण्यासारखं आहे ते, हसण्यासारखं नाही. इंग्लिश मध्ये बोलले मला कुठं कळलं तेव्हा म्हणून कुचकं बोलतात ते आपल्याला. डेपुटी असं काय कुचकं बोलत हो? अरे कुचक नाही बोलले तू. स्टेटस कोण कोण ठेवतो सांग बरं मला सांग. स्टेटस आपण कोण काय ठेवतो? करतो चांगल्या सेलिब्रिटीचा स्टेटस ठेवतो, आपल्या आवडत्या माणसाचा स्टेटस ठेवतो. अरे जालू आमच्या गावाचा आवडता आहे आणि त्याच्यात जालू कष्ट करताना बघितलाच बरं का, म्हणून आम्ही स्टेटस ठेवला. बायकोला मदत करणं म्हणजे काय लाजच्यास्पद थोडी गोष्ट आहे. गप्पा. ते डिप्युटी भाऊ फोटो डिलीट करा. मला काय डिलीट करायचं डिलीट करतो, पण मला जवळजवळ 2-3 हजार लोक जॉईन आहेत. हा 2-3 हजार लोकांनी जर बघितला तर याचा स्टेटस किती वाढत मला सांग. कॅप्शन काय? कॅप्शन काय? मर्दानो नका काम टाळू, बघा जालू आमचा किती कष्टाळू. परत आलं ते तुम्ही शांत बसा. बघा सगळ्या गावाला आधीच तर ते स्टेटस दिसलेला आहे, सगळी मला नावं ठेवतात. पहिले ते स्टेटस डिलीट करा, मला काय माहिती नाही. अहो रुपाबाईनी तुम्हाला कसं कळत नाही? तुम्हाला गप म्हणलेलं कळतं ना शांभाऊजी. तुम्ही माझ्या आबरू काढू नका, आमच्या नवरा बायको. तुला कान फटा टाकी तुझं चुकलं याडपाटा. कशाला स्टेटस काढायचा भांडे घासताना? माझं मी भांडे घासताना माझा फोटो काढून तुम्हाला टाकायला पाहिजे. किती फेमस झाला जालू. आणि रुपाताई तुम्हाला सांगतो कोण भांडे घासीत नाही, सगळे भांडे घासतात. तुम्हाला सांगतो मी जर मला कुकिंगचा जरा थोडा ना दे, बायको जर दुपारच्या बाहेर झोपलेली असते तर मी स्वतः जातो, स्वतः काही ना काही करून खातो, तिला बी थोडं ठेवतो. पण झालेल्या भांड्याच्या पासाला मी स्वतः धुवून काढतो. तू धुत नाही भांडे कवा बी? किती बाऱ्या तुला धरला आपण. अहो येणे उलट स्टेटस वाढत आणि उलट आत्ताच्या बायांना तर वाटतंय नवऱ्यांनी कामं करायला पाहिजेत बरं का. नवऱ्यांचे कामं करताना जे रील टाकतात बाया, बघा कसा ना मा नवरा काम करतोय, नवरा भांडे टाकतात आणि काय फेमस होते ते रील. जालू अरे तुम्ही फेमस कपल झालात, येडा नाही येडा आहेत का काय तुम्ही? आणि तुला सांगू का बायकोचं कामचं ऐकणं काय चुकीचं आहे का? तेच म्हणलं ना. अरे घरदार सोडून आपल्या करता ती इथं येते हा ना, आपण तिचं 2 मिनिटं. उलट मी तर म्हणतो रुपाताईला अभिमान पाहिजे होता. डेपुटी 5 स्टार हॉटेल मध्ये का बाय असतात का कामाला? गडीच धुतेत. स्वयंपाकाला स्वयंपाक कधी? कोण करते? मी वाढायला काय म्हणतो कधी? रुपाताई तुम्ही आहे ना, मला तर वाटतं नुसतं भांड्याचं नाही स्वयंपाक करायला सगळं जालून सांगत जा. हा तिचे फोटो काढा, व्हायरल करा. व्हायरल करा. तुमचं सांगतो तुम्ही जर रील टाकले तर राहिले ना आता गावात सेलिब्रिटी कपल आणि लोकांना बी कळेल कोणत्या चालीचे म्हणजे किती चाल म्हणजे किती चांगल्या चालीचे येते असं मला म्हणायचं. संस्कार किती चांगले येतं तुम्हाला सांगतो. करायचं तर डिलीट आम्हाला काय करून टाक करा डिलीट. नाही डिलीट बिलेट नाही खरं सांगा तुम्ही घरात भांडी घासताना? बाबो आता मी एखाद्या बारलाय तुम्ही पण घासता ना, ना? मी बायकोला सांगून ठेवतो. मी बायकोला सांगून ठेवतो एखाद्या बारला भांडे घासायला लागले ना तुम्ही दोघं या माझा फोटो काढा आणि गावभर टाका. उलट माझ्यापासून दुसऱ्या उपसरपंचांना प्रेरणा भेटेल की आपण बायकोचं काम हे करायला पाहिजे. आता बायको बाहेर गेली नाही मी लगेच फोटो काढून टाकला. नाही 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 नाही. बरं ऐका एक काम करा, आता फोटो डिलीट करू नका, स्टेटस पण डिलीट करू नका. तुमच्याकडे 2-3 हजार रुपये काय ते 2-3 हजार कॉन्टॅक्ट आहेत ना तुमचे, मग ना त्यांना कळू द्या की आम्ही सेलिब्रिटी कपल आहे म्हणून. शांभाऊजी तुम्ही पण आता गावभर फिरायची काय गरज नाही. आता बघा आता गेलं ना ह्यांना लगेच स्वयंपाकाला बसवते मी. आता तुम्ही काय करा आता दोघं धंदा आणि तुमच्या पाहुण्या रावड्याला साऱ्याला टाका. आणि झाल्या इथून पुढे खबरदार जर तू बायकोचं जर असं काही केलं तर येड्या बायको काम सांगते ना आपण करायचं. चला
तुम्ही लय भारी काम केलं बरं का आमचा फोटो काढून. बरं झालं बाई, आज आम्ही सेलिब्रिटी झालो तुमच्यामुळं. नाही तसं काही नाही. आणि डेप्युटी तुमच्यामुळं आम्हाला किती लोक काय नाही, आम्हाला मोठेपणा आहे तुमचा. आता फक्त एकच लक्ष ठेवायचं, मर्दांनो नका काम टाळू. पहा आमचा औचित्यवाडीचा जालू किती कष्टाळू. एक काम करा ना, तुमच्याकडे फोटो आहे ना माया, मग बोर्ड छापून नाही आपण वाढदिवसाच्या दिवशी लावू. आता नको, आता नको. मधीच नाही बोर्ड लावला ना, आता उपयोग नाही. बरोबर. तोपर्यंत मग मी कपडे धुतलेली, परत स्वयंपाक केला, त्याचा मी सगळे फोटो चला फुटी वाचलो बाबा. गावातले सेलिब्रिटी कपल नाही, एडपाट कपल आहे. पण तुला सांगतो, ह्यांना समजून सांगितलं ना तर ऐकत येते. आणि बाधरा जरा आहे ना, जरा हे फोटो बिटो काढायचे गावातलं बंद कर. एखाद्या बाहेरला का त्याला जर कोणी दुसरा भेटला माझ्यासारखा आणि जर का काडी लावली, तुझे ना तुझे पळतानाचे फोटो असतील आणि रूपाताईच्या हातात दांडका असेल. दुकान वालती ना आता शूटिंग काढायला लागली होती, तुमचं हेच करते. मी म्हणे नको, चला भाऊ पटक्यान दे पुढीकडे. आणि ते फोटो डिलीट करा आता सगळे. नाही, मी लगेच केला, तेव्हाच केला delete. स्टेटस काढून टाकली. बाद झाली चाष्टा आता. बसल्या हो. हा बसले बाबा निवांत. मग काय करतो आता? वातावरण लय भारी. आज मालतीन बाई नाही ना, तुम्हाला सांगतो भजी दिले होते स्वतः. हा ना. तुला तर नुसतं तुला त्या जालू भाऊजीला आणि त्या शामरावला नुसतं खायचं पडतं भाऊ. पाऊस पडला का भजे खायचे, उन्हाळा लागला का दुसरंच काहीतरी खायचं. कधीतरी तर असं म्हणत का नाही आज काहीच खायचं नाही, उपास धरायचा कशाच तरी. तस काय तर तब्येत वाढा ना, त्याचं तुम्ही. अरे तुझी काय तब्येत वाढत नसे, तू आहे तसाच बरं आहे. बरोबर. आहे तसं एवढे अंगात किडे, तब्येत वाढल्यावर कसं व्हायचं तुझं? मी काय म्हणतो, तुमच्या जर ते मध्ये पाहुणा आला होता, तुमचे ते कोणते बहिणीचं पोऱ्याचा कोणतरी. हा त्याचं काय? त्याला तुम्ही बॅट आणली होती खेळायला. हा ना बाई, लेकराला एवढी बॅट आणली, पण ते बॅटीचं काय? मला द्या ना. आणि तुला काय बरं द्यायची? अहो आमच्या खेळाची बॅट तुटली नाही आमच्या. ए बाबा, ती लगचपणात ठेवलेली मी, आता मी काय काढू शकत नाही ती बॅट वगैरे. अहो द्या ना राव. ती तशी बंदर म्हणते, ते तुझूनच जाईन ना ती बॅट. तू बंगार म्हटलं ना, आता भेटतच नाही की तू. अहो ते बुडा माय डोक्यातच नाही ती बांधाराची नाही म्हणून. अहो असं लातूड येते, तुझून जाईन. द्या मला खेळायला, वापर होईल तेवढा. अरे बाबा ठीक आहे, ती लय अडचणीत ठेवली. तू काय रिकामत आणते तर सकाळी सकाळी? आता माझं काम आवरून बसली. बरं अहो मी सापडू राहतो. द्या. लयच अवघड आहे बाबा. बघते मी, थांबितात. बर. एवढा गचपणात ठेवली ती आता. बाई डिग्या काही रिकामे उद्योग सांगतो मला. आत्ताच कुठं काम आवरून बसली होती, कुठं असं आता ही बॅट बी रिकाम डोक्याला ताण, नुसतं रिकाम ताण. अयो अरे डिग्या, आई शपथ काय चावलं मला हे. अरे डिग्या मला काहीतरी चावलंय बघ. लय कसतरी होतंय डिग्या, हे बघ ना. अरे तुझ्या बॅट मुळे झालं. आई गो एवढी अडचणीत हातायला झालं सर. अरे तुझी बॅट कशी लागत होती? आई शपथ. डिग्या पहिले कोणाला तरी बोलून आण, मला लय त्रास होता. काय चावलं काय माहिती. साप वगैरे नाही ना? अयो असंच वाटतं मला काहीतरी. बरं पाहतो मी कोणाला तरी. इथपर्यंत झंझण आला डिग्या, पटकन जा कोणाला तरी बोलून आण. आई गो आई गो. झाल्या वाचताना फिसता येत तुला? नुसता फोटो पाहत असतो याच्यातली. चांगले दिसते फोटो हिरोईनचे. हाय का? काय खरं नाही तो झाल्या. आणि इकडे पेपर देऊ. रोज वेगळं मॉडेल येते त्याच्यावर. हा पेपरला भोक्ष पाडायचे पाहू तू. असं झालंय आता. श्याम्या, आज गिरायक स्लॅक आहेत काय तुला? शामराव ते सुधांना ते तर चावलंय पोटाला. काय हा चावलंय? चावलंय. चला साप आहे का काय? काय नव्हतं आहे, पण चला लवकर. चले भाऊ, सोच भाऊ, तू 2 मिनिट लक्ष ठेवा. आम्ही आलो जाऊन पडके. चला ना. चले बाबा. आई ग. अरे बापरे, काहीतरी चावलं. हे बघा शामराव. काय चालू नेमकं? अहो शामराव, त्या बोटाला नाही, या बोटाला. झाल्या. आई गो लय त्रास होतोय. साप चावला का काय? काय माहित भाऊ, कुठं शिकवत? साप डसला असेल. नाही साप नाही. एकच काटा दिसतोय. काळ निळ झालंय श्याम्या. बघ बरं त्या खोक्यामध्ये कोणत्या? माझा इथपर्यंत हात दुखायला लागला शामराव. मध्ये अशी झंझण होऊ लागली पूर्ण. आई गो काय चावलंय काय माहिती आता नेमकं. काय माहिती. आई गो. हो इंगळी इंगळी. अरे खाली पडी, खाली चप्पल आण. मारलं फटके, मार पडते. हाल नको, थांब. आई गो. मार. अरे काळी इंगळी ती झाल्या. का आता जास्त दुखम काय, जास्त त्रास होईल का मला? काळी इंगळी सोपं नसतं. माणूस मरत मी त्या विषयानी. शामराव आज काय पण काय म्हणता, मला कशाला मारता? तुला नाही मारित मी. आता तुला चावले म्हणलो काय होईल सांगता येतंय का? नात खोळा हो लय चढते ती. चढली ना माणूस आला काय करावं सुचत अहो मग आता काय करायचं ते सांगा ना. आता गावात कोणी हायकरी उतरणार चढणार? मला नाही माहित बुवा. त्यो सका आबा होता, त्यो वारला. होय. हा
अहो सांगा ना लवकर काय करायचं. आपण गावात जाऊन बघू कुणी आहे का. हिला घे ना. हा हिला घ्यावाच लागेल नाही का अहो, मला पण बरं चला. तिथे दुखत आहे. नको 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 तिला येतं ठेव. अरे पण गेलो आपण कोणी उतरणार भेटलं तर मग ती पाहिजे ना सोबत. हा पाहिजे. मग हात घ्या, घ्या, त्याला घ्या. चल, पटकन चल. तू हात असं झटकू नको जास्त ते रक्तप्रवाह वाढला का शरीरापर्यंत जातो. अहो माझा पूर्ण हात दुखतो. पॅक बांधायची का पॅक दोरी रुमाल आहे का. साप असले बांधते रे. हा? सापाला बांधते इंगळीला नाही बांधता येत. नाही का. काय करायचं. चल. सुगंधाला इंगळी चावली रे. लय मोठी होती रे. चावली रे सुगंधाला चावली. मधल्यात बोटाला चावली. एवढी इंगळी होती रे. 2 नांग्या बी होत्या त्याला. लय ठसक्यात डसली. दपना दपना या शाल्यानी 2 टोल्यात मारली. एक फुल आणि एक हाफ. बिडा झाला का तू गावाला काय ओरडून सांगतो का सगळ्या. अरे तुला कळत नाही का कोणी जर चढणार असलं ना तर ते अजून चढन. उतरणारा जर एखादा भेटला तर उतरीन ना मग. हा राव ते खरंच बघ सांग. सुगंधाला इंगळी चावली रे. एवढी सुगंधाला इंगळी चावली रे. लय मोठी होती टप्पी. एकात 2 टोल्यात मारली. एक फुल एक हाफ. बेरकर मामा कोणी उतरायला आहे का इंगळी. नाही हा नाही म्हणतात. उतरायचं माहितीये फक्त ते इंगळी का उतरायची. सुगंधाला इंगळी सांगळे मामा कोणी आहे का उतरायला. इंगळी चावली इंगळी तिला. लय मोठी होती. हे श्याम्या एवढी आहे ना परतवान दुखायला लागली. अहो शामराव पटकन बघा ना काय काय नाही. तू एक काम कर आपल्या गावात तर काय मला कोणी दिसना बा. मग आता तू ये ना घरी जा. आम्ही दोघे ना फाट्यावर जातो अयो. आणि कुठून तरी एक औषध बिवषध किंवा कोणतरी पाहतो एखादं कोणी भेटलं पण शामराव माझा हात आणि ते पूर्ण दुखायला लागलं टच थोडं करतोय. सहन करावं लागेल. सुगंध आता त्याला पर्याय नाही. ठीक आहे तू सोबत थांबू. हा तिच्या जाय घेऊन जायचं. चला वहिनी. गोदाडीत घालून ठेव हात म्हणजे ठणकायचं नाही. लयच अवघड झालं राव सुगंधाचं. काय अवघड झाले. राग होती राव त्याची मला माहितीये ना. अय श्याम्या मी कशी मजा घेतली रे. म्हणजे येड्या तो इंग्लिश ठुलती काय त्याच्यात. नाही मी कशाला ठेवू इंगळी. मला काय करायची तिच्या घरात साथ पडून ती ठेवता चावली नसते का मला. अरे मी 10 रुपयाला कशी सगळ्या गावाला सांगत हिंडती. जाल्या 10 रुपयाला. मग मी सगळ्या गावाला एवढी सांगितलं. सुगंधाला भली मोठी इंगळी चावली. म्हणून गाव भर ओरडत होता होय तू. मग मजा आली का नाही तुला. आयला काय मजा राव. काय हा? मजा काय त्याच्यामध्ये सांग बरं. मजा काय? बिचारला इंगळी चावली आणि तू म्हणतो मजा घेतली. ए राहू दे मरू दे. काय माहिती तिला काय मारणार तर थोडी ती जिवंत राहीन का नाही. तुला पोकळा आहे तुरी तिचा. तसं नाही रे पण ती आपण गावा भाऊ जातो चहा पाणी करते आपल्याला वाईट नाही ती. आता तू 10 रुपये तो धिंगाणा घालतो म्हणून ती सांगत असं नाही त्याला. पण तिच्यावर आता वेळ आली रे. इंगळी म्हणजे सोपी नाही येड्या. माणूस मरू शकतो माहितीये का तुला. हा मरू शकतो. मग मी माणूस नाही काय. मी प्याल्यावर सगळ्या गावात सांगत कशी हिंड ती 2 तोंडानी. बरं झाली ना तुझी मजा घेऊन आता. हा. एक काम करू ना माऊली बसलेली आहेत त्या माऊलीला विचारू आपण कोणी आहे का बाबा औषध देणार इंगळी उतरणार. हा विचारू पण अजून 2-4 तास थांबणार. ठणकू दे ना तिला जरा. येड्या काय मेली फिली तर मग उगा कुठं ना होईल. चल माऊली. हो जय हरी. जय हरी. ऐका ना ते आपल्या सुगंधा नाही का. अहो तिच्याला हाताला आहे ना काळी इंगळी चावली कधी आता सकाळी. अहो पण तुम्हाला खरं सांगू का याच्या आधी मंत्रविद्या होती. हा आता मंत्रविद्याचा एक माणूस होता तो गेला. हा ते सगळं ताते गेला होते. तर गेला तो साकाराम तात्या. गेले आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना बरं का तुम्हाला मी खरं सांगतो हा त्रास होणार म्हणजे होणार. होय अहो 2-4 दिवस. अहो 2-4 दिवस आहे ना 2-4 दिवस त्याचा हातात झणझण्या होणार. बाबो. त्याचा परिणाम होणार. तुम्ही दवाखान्यात गेलं तर काहीच व्हायचं नाही. लय फनफन होते. काय नाही, ते हसतो काय तू झाल्या तुला काही अक्कल आहे का नाही तुला. उद्या त्याला मी मस्त हात गाडी आणू तिला तुमच्यावर टाकू आणि गावात हिंडून माझे बहीण. तू येणार आहे की नाही माझ्या सोबत. आपण काय करू काहीतरी औषध बिवषध घेऊ बाबा. चल मी काय सोडणार आहे का मग मी बी. हा चल. हाय ग लय त्रास व्हायला लागला का? लय त्रास होतोय. अरे पूर्ण हात गळालाय माझा. काय करावं तेच कळत नाहीये. माझं तिथलं नेमकं तुम्हाला बॅग पाहायला लावले. हा ना तुझ्यामुळे झालं हे सगळं. मला काय माहिती आता ते अरे ए तू इथे येऊन बसला काम सांगितलं काय आलं सुगंध. हाव डेपुटी ह्या बधीरला ना बॅट लागत होती खेळायला. ती बॅट एवढी गचपणात ठेवलेली होती मी. तिथं गेली मला ती इंगळी चावली हाताला. अरे तुला काय घरी बॅटी बिटी नाहीत का. कशाला बॅटी सापडायला येतो इकडे. सुटली होती म्हणून मला तुटली होती दुसरी आणायची मग. हा आता मला वाटतं श्याम आले तेच म्हणत होते काय नो सुगंधाताईला औषध न्यायचंय हे करायला पुत्राला. हा अहो ते दोघं जण औषध घ्यायला गेले. अहो, काय त्यांच्या नादी लागला तुम्ही. ते अख्ख्या गावात तुम्हाला हिंडीला त्यांची चर्चा चालू होती.
सुगंधा कशी आपल्याला दारू प्यायल्यानंतर लोकांची चव घालती आणि लोकांना सांगती दारू पिऊन आलेत, मी ज्याला कुठं पाळलं तर लोकांना सांगती दाखवती. तुमची मजा घेतली त्यांनी. गावात काय कोण उतरत आपल्या इथं? हो डेपुटी काही पण नका सांगू, ते दोघं जण माझ्यासोबत पूर्ण गावभर फिरले, आता ते कुठेतरी औषध बघायला गेले. हो त्यांना तुम्ही अजून ओळखेलच नाहीत, लय चाप्टर लोक आहेत ते. त्यांनी तुम्हाला बरोबर अख्ख्या गावात मिरवणूक काढली. गावात आपल्या कोणी इच्छू उतरीत नाही काय नाही. तुम्ही एक काम करा, ते उतरायचं बितरायचं सगळं सोडा, दवाखान्यात जाणे इंजेक्शन मारा, तशी हे थांबणार नाही ती. जा रे तू त्यांचं सगळं पळ. मर जाऊ मेले या दोघांचं. चल दवाखान्यात माझ्यासोबत आता. झाल्या ते औषध आपण कुठं जाऊ? अगं कशाला फिरती तू? तुला म्हणलं ना मी फिरू नको इकडे तिकडं. थांब 1 मिनिट बघू कुठं. काय औषध घेऊन आले तुम्ही? खोटं बोलता नुसते. सुगंधा येडी का काय तू? अगं श्रीरामपूरला जाऊन औषध आणलं आम्ही, ते 2-4 तास तिथे गेले अहो, आमचे. किती अजून खोटं बोलणार आहे मला ते सांगा तुम्ही. हा अहो माझी मजाक घेतली, मला माहिती ना सगळं. काय म्हणले तुम्ही? काम पण तिची गावभर फिरून मजाक घेतली, ते भारी केलं म्हणून. अहो तुम्हाला लाज वाटते का दोघांना? अगं देवा शपथ सांगतो, ते औषध आणलं होतं खरं खरं. तुला दोन कशाला देवाच शकता का? मला डेप्युटीने सगळं सांगितलं. डेपुटीने काय सांगितलं तुला? ते म्हणलं की तुमची दोघं जरा मजाक घेत होते, मुद्दाम ते गावभर घेऊन फिरले तुम्हाला. इथं काय औषध भेटत नसतं म्हणून. अरे मी मजा नाही घेतली, ह्या ज्याला येडा आहे तू याचं बॉबट करत असते ना दारू प्यायल्यावर, म्हणून त्यांनी तिची मजा घेतली. पण मी नाही घेतली. उलट मी जालूला म्हटलं बाबा अरे चांगली ती, तिला त्रास होतोय आपण जाऊ, म्हणून आम्ही 2 जण औषध आणायला गेलो. नंतर त्यालाही पटलं ते म्हणणं की अरे चुकीचं आहे आपलं, तिला त्रास होतोय, आणि तू खुशाल बाटली फेकून दिली औषधाची. तुम्ही दोघं बघ खोटं बोलताय. तुमच्या दोघांच्या भरोश्यावर मी इथेच मरून पडायची. चल रेडी घ्या. काय अरे ते औषध आहे साठी तो काय ते लावायचं होतं का रे? मग प्यायचं नव्हतं ते. झाल्या अवघडच राव. हा ना राव, बघ ना किती करे लोकांसाठी. लोकांना आपला विश्वासच बसत नाही रे श्याम्या. तुला सांगू का, आपण आहे ना फ्रेंडली घ्यायला जातो लोकाला, पण लोक आपल्याला लाईटली घेतात रे. उपयोग नाही कोणासाठी, कितीही कर. एवढं गेलो आपण श्रीरामपूरला 2-4 तास थांबलो, तिकडं औषध घेऊन आलो, आणि तिला तिची काळजी नाही. जाऊ दे भाऊ, इथून पुढे तुला सांगतो ना, कोणाच्या बल्यावर जायचं नाही आपण. भले केलं ना लोक आपलंच हे करतात, आपल्यालाच नावं ठेवतात. जाऊ दे मरू दे, चल. बोंबलत बसन 4 दिवस. मरू दे, मी दुकान सोडून गेलो राव. हा जाऊ दे.